तुमचं डोकं ठिकाणं आहे का सगळ्यांचं? तुम्हाला कळतंय का काय मी सांगतोय? तुम्हाला त्या घरात ठेवलं चालेल का? सगळ्या अपार्टमेंटमधलं संडासचं पाणी त्या सगळ्या घरातून शिरलेलं आहे. ती माणसं कशी राहत असतील हे मी तुम्हाला विचारतोय. एका माणसासाठी ज्याचा बंगला आज आपल्या गोकर्णमधील बंदिस्त गटारच्या विषयासंदर्भात आम्ही इथे सगळे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आम्ही इथं ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत. त्यासाठी आम्हाला आज पाठिंबा देण्यासाठी आपले लोकनियुक्त दमदार आमदार महेशदादा शिंदे साहेब सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित राहिले आहेत. आज एवढा तिथल्या गंभीर ड्रेनेजचा विषय असताना सुद्धा याची प्रशासन काही दखल घेताना दिसत नाही आहे. तर लवकरात लवकर ह्या विषयाची दखल घेण्यात यावी आणि योग्य तो निर्णय देण्यात यावा. नंतर यानंतरही आम्ही काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या भूमिकेत राहू. कारण इथं लोकांच्या आरोग्याचाच इथं विषय येतोय की तिथं डेंग्यू मलेरिया यासारख्या असं ड्रेनेजच्या पाण्यातून लोकांना लहान मुलांना ये जा करायला लागत आहे. तर प्रशासनाने यासाठी लवकरात लवकर दखल घेण्यात यावी. तुमच्या विषयासंदर्भात तुम्हाला आज आंदोलन करावं लागते, काय सांगा? खेड ग्रामपंचायत ही सातारा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. 3 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सत्तांतर येऊन आमची सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 18 कोटी रुपयाचा निधी खेडमधल्या सोयीसुविधांना दिलेला आहे. असं असताना काही लोक एक गोकर्णनगर परिसर आहे, ज्या परिसरामध्ये डेंग्यूची प्रचंड मोठी साथ आलेली आहे. त्या ठिकाणी शासकीय जागेतून गटर करत असताना येथील काही समाजकंटक हे इथल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक काम बंद पाडत आहे. आज येणारं पावसाचं आणि गटारचं पाणी संपूर्णपणे तिथल्या नागरिकांच्या घरात जातं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणतः 500-550 लोक आहेत ज्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. अशी परिस्थिती असताना जर ग्रामपंचायत किंवा आम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या पैशांनी काम करतो तर खरं तर हे काम प्रशासनाचं त्या आमच्या गट विकास आमचे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओने याची दखल घेतली पाहिजे, CO ने दखल घेतली पाहिजे. पण इतकी भयानक परिस्थिती आहे की व्हिडिओ आणि CO याची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहेत. उलट आमचे जे कोण लोक आमच्या तिथले ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच काम करतात उलट त्यांनाच नोटीस पाठवायचं काम अधिकारी करतात. या अधिकाऱ्यांची खरी चौकशी झाली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्र्यांना विनंती करतो की आपण कसल्याही प्रती अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि यांना नक्की काय करायचं हे लोकांची सेवा करायची का लोकांना त्रास द्यायचे हे ठरवलं गेलं पाहिजे. आणि यासाठीच आज आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी बसलो आहे. पण आलेल्या विकास कामामध्ये विरोधी पक्ष काय अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटतंय का आपल्याला? नक्कीच कोरेगाव मतदारसंघामध्ये आज 3400 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. ही कामं बघून आमच्या विरोधकांच्या पोटात गोळा आलेला आहे. त्यांनी कधीही कुठलंही कामं केली, आज दर्जेदार कामं चाललेलं आहेत. एका बाजूला आम्ही लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या विरोधात जाणीवपूर्वक काही समाजकंटकांना हाताशी धरून इतर त्रास देण्याचा आम्हाला प्रयत्न करतो. आम्हाला कळत नाही का काय थोडंसं मागे हे काय आहे हो? हा कुठला रस्ता आहे? प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावर तुझा बंगला आहे. या गटामध्ये इथं बंगला आहे. हा प्रमुख जिल्हा मार्ग हा तुम्ही खुला करून देत नाही लोकांना, इथून पलीकडे जाऊन देत नाही आणि गटाराचं पाणी जाऊन देत नाही. मग मला एक प्रश्न विचारायचा असं काही आपल्या विरोधात अहवालाचा प्रश्नच नाही. तुम्ही मला सांगा, ज्या माणसानं प्रमुख जिल्हा प्रजिमावरती साहेब बंगला बांधलाय आणि ती जमीन जिथून आम्ही आज गटर काढतोय
ही जमीन कुठली आहे? रेल्वे ॲक्विजिशनची आहे. आम्ही तुमचा फौजदारी गुन्हे दाखल करू शकतो. रेल्वेनी ऑलरेडी ॲक्वायर केलेली जमीन आहे. तुम्ही त्याचा कॉग्निजन्सच कसा घेऊ शकता? एकदा रेल्वेने ॲक्वायर केलेली जर जमीन असेल तर तुम्ही त्याला विचारलं नाही पाहिजे. पण दुसरी गोष्ट, तिथे अपार्टमेंट गेल्या 20 वर्षामध्ये इलिगल बांधली गेली, सगळं बांधलं गेलं. त्या अपार्टमेंटचं पाणी तिथंच मुरतं आहे. शोध खड्ड्यावरती कशा परवानगी देतात? ही जबाबदारी तुम्ही तिथं ग्रामविकास म्हणून तुमची जबाबदारी नाही आहे. पण तिथल्या लोकांच्या घरामध्ये सतत विष्ठेचं पाणी जातं आहे, मैल्याचं पाणी जातं आहे. गेले 1.5 महिना माणसं त्या मैल्याच्या पाण्यामध्ये राहत आहे. पण मी व्हिडिओ म्हणून किंवा जिल्हा परिषद तुम्ही का गेला नाही ते बघायला? का गेलं नाही मला सांगा. तुमच्याकडे वारंवार तक्रारी केल्या, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही कोणाची? तुमची जबाबदारी नाही का? मग आज जर सरपंच उपसरपंच आमची जर जबाबदारी घेत असतील, 20-20 वर्ष जुने प्रश्न जर सोडवत असतील तर तुम्ही मदत करणार की तुम्ही विरोध करणार? विरोध साहेब, तुमचा अहवाल काय 3/2/2024चा अहवाल काय सांगा बरं. तुम्ही काय दिलेला अहवाल? तुम्ही नाही तुम्ही पहिल्यांदा अहवाल दिला की सदस्य सरपंच अपात्र करा. तुम्ही पाणी केलं कुठला अहवाल तुम्हाला दिला करा. आपण मागच्या महिन्यामध्ये अहवाल झाली नाहीये त्याचं आपण पैसे तर लागतात. पैसे जाऊ द्या, नाही त्याच्यामध्ये पैसे जाऊ द्या. मला एक सांगा, आम्ही स्वतःच्या पैशानं जनतेचं असेल तर माहिती ते स्वतःच्या पैशांचं एंब्या बिंब्या गेल्या उडत तुमचं डोकं ठिकाणं आहे का सगळ्यांचं? तुम्हाला कळतंय का काय मी सांगतोय? तुम्हाला त्या घरात ठेवलं चालेल का? सगळ्या अपार्टमेंटमधलं संडासचं पाणी त्या सगळ्या घरातून शिरलेलं आहे. ती माणसं कशी राहत असतील हे मी तुम्हाला विचारतोय. एका माणसासाठी ज्याचा बंगला जिल्हा प्रमुख मार्गावरती प्रमुख जिल्हा प्रजिमावरती आहे आणि आम्ही पूर्ण काढतोय गटर रेल्वे ॲक्विजिशनमधून काढतोय. रेल्वेच्या कोणाची असते? शासनाची असते. त्याच्या ऑब्जेक्शनला एंटरटेन काय केलं तुम्ही? तुमच्या फौजदाऱ्या गुन्हा दाखल केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट केलेलीच नाही आपण इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये एंटरटेन केलं नाही तर मग कशासाठी असे अहवाल केले तुम्ही? हे तुम्ही त्याच्या तक्रारीवरती तुम्ही या ठिकाणी काय लिहिलंय? खाजगी जमिनीतून, त्याची खाजगी जमीन आहे, ही ॲक्वायर्ड लँड आहे. हे पहिलं तुम्ही चुकीचं दिलाय, लक्षात ठेवा. अहवाल तुमच्या फौजदारी गुन्हा दाखल केले पाहिजे सगळ्यांवरती. तुम्हाला माहिती आहे का ती जमीन काय आहे? दॅट हॅज बीन ॲक्वायर्ड बाय रेल्वे. कधी ॲक्वायर केलेली आहे? 1983ला ॲक्वायर केलेली आहे. हा आमचा अहवाल आहे. त्याच्यामध्ये आम्ही तसंच दिलं. आता संयुक्त 23 नंबरला नोंद नाही तर तुम्ही करायची ग्रामविकास दप्तरी आहे. ग्रामपंचायती सरपंचांचं पण आत्ताच्या बॉडीचा काहीच संबंध नाही. ज्या प्रश्न आहेत ते असून असं आमच्या पद्धतीने चालते. आम्ही नाही कोणाला विचारत. लोकांच्या सेवेसाठी आमचं पद गेलं पण चालेल. पण तुम्हाला डोका मी एकच प्रश्न तुम्हाला विचारतोय की ती लोक संडासचं पाणी त्या लोकांच्या गोकर्णनगरच्या लोकांच्या घरात आहे. खेडची लोक काय अवस्थेत राहतात जाऊन बघा. प्रत्येकाच्या घरात संडासचं पाणी आहे. तुम्ही बिल्डिंगला परमिशनच कशा दिल्या? हे बघा काय अवस्था आहे. हे बघा साहेब, डेंग्यूनं माणसं मारतात. हे बघा ही अवस्था आहे. बघा काय अवस्था आहे. ही अवस्था आहे लोकांची. हे बघा ही अवस्था. मग तुमची जबाबदारी ना त्या खात्याचे प्रमुख कोण, खाते प्रमुख कोण? तर ही अवस्था आहे आमची. सदस्यांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात यावी. अरे कोण विचारतो तुम्हाला? तुमच्या दम आहे? लोकांच्याकडून आम्ही निवडून आलोय. एवढं सोपं आहे तुम्हाला आम्हाला अपात्र करताय? आणि आमचं घरचं काम नाही आहे हे. जाऊन बघा तिकडे आता संपूर्ण संडासचं पाणी. संडासचं लोक सगळ्यांच्या घरामध्ये पाऊस आला की फिरत आहे तिकडे. कुणी दिले अपार्टमेंटला परवानगी? तुमच्या अनोशी सगळ्या ग्रामपंचायत विभागाची अनोशी आहे. शोष खात्यावरती अनोशी दिली जाते. 100 फ्लॅटला शोष खात्यावरती तुम्ही परवानगी दिल्या तिथून. आपण अहवाल दुरुस्त करून दिलाय. पण तुम्ही पहिला अहवाल दिलाच कसा न माहिती घेता? कसं दिला आपण? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, ती जागा त्याची खाजगी नाही आहे. हे पहिलं तुम्ही मिसगाईड केलेलं आहे. 1983 साली ती जागा ॲक्वायर्ड झालेली जागा आहे रेल्वेकडे. हे पहिल्यांदा तुम्ही चुकी केलेली आहे. जाणीवपूर्वक चुका करणार. मला एक सांगा, तुमचं कर्तव्य आहे नाही तिथलं? 2 महिने झालं माणसं रडतात तिथे. कंटिन्युअसली आमच्या घरात संडासचं पाणी येतं.
थंडाचं पाणी होतंय, गुडघा पाणी थंडाचं घराघरात तिथे बोरिंगमधलं पाणी प्यायचं बोरिंगमध्ये तुम्ही जाऊन राहा त्या भागात. कुणी दिल्यात त्या परवानगी? आम्ही दिल्यात. 1.5 वर्षामध्ये एकही आम्ही परवानगी दिलेली नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का त्या ठिकाणी मिलिटरीच्या महिलांचं एक हे आहे, अपार्टमेंट आहे. मोळा घातला त्यांनी आणि म्हटलं माझ्यासमोर आंघोळ कर. इतक्या पुण्याच्या लेवलला बोलतो तो, स्वतः पाणी सोडतो. हे असल्या अपप्रवृत्तीनं तुम्ही हे करता का? महिलांबद्दल इतकं वाईट बोलणाऱ्यांच्या? अरे आपण शून्य बुद्धीनं वागा. आम्हाला काय करायचे? दिलं सोडून. अरे पण ते माणसं कशी जगतात का? ती जनावर आहेत का? मी न बघता करतो अहवाल करता का? बघायचं ना का अहवाल जाऊ दे रे, त्याला कोण विचारतो अहवालाला आणि कोणाच्या? साहेब आमचं तर मागणं आहे की ह्या व्हिडिओ कारवाई झाली. आम्ही म्हणते काम